नमस्ते एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेतच असाल आणि आनंदी आहात ना? पॉझिटिव्ह आहात ना? आणि फिट तर असालच. कारण पुन्हा एकदा तुमच्या सोबत मी एक बेस्ट असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, जो असणार आहे खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग असा. आज मी तुमच्या सोबत एक असा डाएट प्लॅन शेअर करणार आहे, जो खूपच जास्त ट्रेंडिंग आहे आणि ज्याचे रिझल्ट तर एकदम उत्तम आहेत. कारण हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो केला तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी सुद्धा खाऊ शकता आणि प्रमाणात सुद्धा खाऊ शकता आणि सोबतच तुमचं वजन देखील पटपट झटपट कमी होणार आहे. तर हा कोणता डाएट प्लॅन आहे? जसं की तुम्हाला माहीतच आहे, सध्या इंटरमिटंट फास्टिंग हा डाएट प्लॅन खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे आणि आपली जी सेलिब्रिटी आहे, म्हणजे सेलिब्रिटी इन्स्पायर्ड असा हा डाएट प्लॅन आहे. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, आपली लाफ्टर क्वीन भारती सिंग हिने लॉकडाऊन मध्ये लोकांना चकित करण्यासारखं वजन कमी केलेलं आहे. म्हणजे लॉकडाऊन मध्ये जिथे सगळ्या जिम बंद होत्या, बाहेरचं काहीही गोष्टी मागवायला म्हणजे कोणता सोर्सच नव्हता, अशा कंडिशन मध्ये तिने तिचं 15 ते 20 किलो इतकं वजन घर बसल्या कोणत्याही पद्धतीचा व्यायाम, कोणत्याही पद्धतीचा वेगळा असा क्रॅश डाएट फॉलो न करता केलेलं आहे. तर तिने केलंय तर मग तुम्ही सुद्धा करू शकता. मग जर तुम्हाला हा डाएट प्लॅन फॉलो करायचा असेल आणि कोणत्या कोणत्या गोष्टी तिने खाल्ल्या आहेत तिच्या जीवनशैलीमध्ये आणि तिचं इतकं वजन तिने कमी केलं, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सोबतच आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. कारण खूप असे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन येत असते. डेली आपल्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड होत असतात. डाएट प्लॅनचे, वेट लॉस पावडर्सचे, वेट लॉस ड्रिंक असतील, एक्सरसाइज असतील किंवा बरेच काही. तर सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलवरती व्हिडिओज अवेलेबल आहेत. लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, जाऊन चेक करा, अजिबात वेळ घालवू नका. तर भारती सिंगने इंटरमिटंट फास्टिंग करून स्वतःचं इतकं वजन झटपट कमी केलं. ते कसं केलं आणि कोणत्या गोष्टी तिने तिच्या आहारामध्ये इन्क्लूड केल्या होत्या आणि कशा पद्धतीने तिने इतकं झटपट तिचं वजन कमी केलं, ते आता आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय आहे हे जाणून घेऊयात. आता बरेच लोक इंटरमिटंट फास्टिंग तर फॉलो करतात, पण त्यांना म्हणावा असा रिझल्ट मिळत नाही. त्याचं कारण काय असेल? तर आपण काय करतो, आहारामध्ये काहीही खायचं म्हणून कोणत्याही गोष्टी खात असतो आणि फास्टिंग विंडो आहे किंवा इटिंग विंडो मध्ये आपण कोणत्याही गोष्टी खातो आणि टायमिंग फॉलो करत नाही. म्हणजे इटिंग विंडो आपली जर आहे 8 तासांची तर 8 तास आपण कंटिन्यू खातच राहायचं असं नाहीये त्याच्यामध्ये सुद्धा. तर मग तुम्हाला टायमिंग तर फॉलो केलेच पाहिजेत. कंटिन्यू आपल्याला इटिंग विंडो मध्ये खात राहायचं नाहीये. प्रॉपर आपल्याला टायमिंग फॉलो करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी मी खायला सांगणार आहे त्याच खायच्या आहेत. आणि संपूर्ण असा आपला हा आजचा डाएट प्लॅन जो आहे तो इंडियन डाएट प्लॅन आहे, त्यामुळे खूप बजेट फ्रेंडली आहे. घरात असणाऱ्या गोष्टी खाऊनच आपण हे इंटरमिटंट फास्टिंग फॉलो करणार आहोत आणि आपलं वजन झटपट कमी करणार आहोत. तर इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. इंटरमिटंट फास्टिंग मध्ये तुम्हाला 8 तास इटिंग विंडो असते, म्हणजे 8 तास तुम्ही खाऊ शकता आणि राहिलेले 24 तासामधून 8 तास वगळता 16 तास उरतात. तर त्या 16 तासांची तुम्हाला फास्टिंग विंडो करायची आहे. त्याच्यातले आपले 8 ते 10 तास तर आपले झोपण्यात जातात आणि राहिलेले 2-4 तास असतात ते आपल्याला फक्त कंट्रोल करावा लागतो आपल्या भुकेवरती. तर फार अवघड असं काहीच नाही याच्यामध्ये. खूप सोपा आणि इझी असा हा डाएट प्लॅन आहे, जो फॉलो करून तुम्ही झटपट तुमचं वजन कमी करू शकता. महिन्याभरातच तुम्हाला 8 ते 10 किलो वजन कमी झालेलं दिसेल आणि आठवड्याभरातच तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या वजनामध्ये झालेला चेंज तुम्हाला दिसणार आहे. तर मग आता आजचा जो आपला डाएट प्लॅन आहे त्याची इटिंग विंडो आहे 8 तासांची आणि जी आपली फास्टिंग विंडो आहे ती 16 तासांची आहे. म्हणजे तुम्हाला फास्टिंग विंडो मध्ये काहीही खायला अलाउड नाही, शिवाय पाणी, लिक्विड गोष्टी, चहा, कॉफी म्हणजे ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी तुम्ही घेऊ शकता, पण कोणत्याही पद्धतीची शुगर तुम्हाला याच्यामध्ये अलाउड नाहीये. कोणत्याही पद्धतीची शुगर वगैरे तुम्हाला खायची नाहीये. तर
लिक्विड तुम्ही घेऊ शकता, पण फास्टिंग विंडोमध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीचं सॉलिड फूड खायचं नाही. तर आता मग खायचं काय, कधी खायचं आणि कोणत्या टाइमला तुमची इटिंग विंडो सुरू होते आणि फास्टिंग विंडो सुरू होते, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरू करूयात आपल्या मॉर्निंग ड्रिंक पासून. आता जर तुम्ही लेट उठत असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करणं खूप सोपं जाईल. पण तुम्हाला जर लवकर उठायची सवय असेल, म्हणजे 7 वाजता वगैरे तुम्ही उठत असाल, 6-7 वाजता, तर 12 वाजेपर्यंत उपाशी राहणं तुमच्यासाठी थोडंसं कठीण जाऊ शकतं. पण कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. जसं तुम्ही सराव कराल, प्रॅक्टिस कराल, तसं तुम्हाला ते इझी वाटायला लागेल आणि आपल्या वजनामधला ड्राफ्टिक चेंज पाहून तुम्हाला पण मोटिवेट होईल. तर चला तर मग तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ज्या टाइमला उठता, 7, 8 किंवा 9 वाजता, तर तुम्ही उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा 2 ग्लास वॉर्म वॉटर, म्हणजे जे थोडंसं ल्यूकवॉर्म वॉटर असतं, थोडंसं कोमट पाणी तुम्हाला घ्यायचं आहे उठल्या उठल्या. आता बऱ्यापैकी पावसाळा चालू आहे, त्यामुळे फक्त गरम पाणी घेतलं तरी बेटर आहे, घशासाठी चांगलं आहे आणि सोबतच तुमच्या पोटातील जी घाण आहे ती सकाळी सकाळी बाहेर पडायला तुम्हाला मदत होईल. आपल्या शरीरातील जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर काढणं खूप गरजेचं असतं, नाहीतर त्याच्यामुळे मग आपल्याला ब्लॉटिंगचा, इन्फ्लमेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि पोट जे आहे ते फुगलेलं दिसतं. तर चला तर मग यानंतर तुम्हाला काय करायचंय, 9 वाजता किंवा 7, 8, 9 ज्या टायमिंगला तुमचं मॉर्निंगला तुम्ही उठता त्या टायमिंगला तुम्हाला वॉर्म वॉटर प्यायचंय. त्यानंतर तुम्ही 10 ते 11 वाजता तुमची मॉर्निंग ड्रिंक घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही एकतर कोणता ज्यूस घेऊ शकता किंवा तुम्ही ताक वगैरे पिऊ शकता. पण आता पावसाळा चालू आहे, बऱ्याच जणांना ताक वगैरे सूट होणार नाही, घसा वगैरे बसण्याची शक्यता आहे. तर मग तुम्ही या कंडिशनमध्ये ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी घेऊ शकता विदाउट शुगर, ते तुम्हाला अलाउड आहे. नंतर तुम्हाला काय करायचंय, 12 वाजता करायचं आहे ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी खाऊ शकता, जसं की इडली, डोसा किंवा जे काही तुम्हाला आवडत असेल, पराठा वगैरे, ते तुम्ही खाऊ शकता. किंवा पराठा तुम्ही लंच मध्ये खाल्ला तरी सुद्धा चालणार आहे. ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही पोहा, शिरा नाही, पोहा, उपमा वगैरे खाऊ शकता. दलिया जो असतो तो बेस्ट आहे, तो सुद्धा तुम्ही खाऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तूप वगैरे घालू शकता तुम्ही. असे जे तुमच्या घरात कोणता ब्रेकफास्ट बनेल जो तुमच्या आवडीचा आहे, ऑइल कमी असलेला, तळलेलं वगैरे खायचं नाहीये, कमीत कमी ऑइल असलेल्या गोष्टी खायच्या, कारण तुम्हाला फॅट लॉस सुद्धा करायचा आहे आणि वेट लॉस सुद्धा करायचा आहे म्हणून. तर मग जी कोणती गोष्ट तुमच्या घरात बनेल ती खावा. 12 वाजता तुम्हाला ब्रेकफास्ट फिनिश करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट 2 वाजता जेवण करायचंय, दुपारचं जेवण म्हणजे लंच करायचं आहे. तर आता लंच मध्ये तुम्हाला काय गोष्टी घ्यायच्यात, भारती सिंग तिच्या लंच मध्ये काय घेत होती. आता जसं की तुम्हाला माहितच आहे, भारती सिंग आहे पंजाबी, तर भरपूर प्रमाणात तूप तिने खाल्लेलं आहे. तूप खाल्लं की रूप येतं असं म्हणतात ना, तर तूप चांगलं असतं आपल्या बॉडीसाठी, स्किनसाठी, स्किन सुद्धा चांगली राहते. म्हणजे डाएट मध्ये तूप सुद्धा तुम्ही थोडंफार खाल्लं पाहिजे, 1-2 चमचे दिवसभरामध्ये. छान असतं, स्किन चांगली हेल्दी राहते, ग्लो करते त्यामुळे. तर मग ब्रेकफास्ट झाला. लंच मध्ये आता काय खायचं, तर लंच मध्ये भारती सिंग पंजाबी आहे तर ती पराठा वगैरे खात होती. याच्यामध्ये तुम्ही कोणताही पराठा खावा, आलू पराठा जरी आवडत असेल ना तोही खाल्ला तरी हरकत नाही. एक मोठा मीडियम साईजचा पराठा छान तुम्ही एन्जॉय करू शकता लंच मध्ये आणि सोबत दही खाऊ शकता किंवा कोणती नारळाची वगैरे चटणी खाऊ शकता. एनिथिंग तुम्हाला जे आवडत असेल पराठ्यासोबत, लोणचं वगैरे ते तुम्ही खाऊ शकता. तर पराठा ज्यांना जर खायचा नाही, आता पराठ्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत खरं तर, म्हणजे आलू पराठा, गोबी पराठा असेल किंवा पालक पराठा, पनीर पराठा एक्सेट्रा, भरपूर मेथी वगैरे, पालक वगैरे भरपूर पराठे आहेत. तर त्याच्यातला कोणताही पराठा तुम्ही लंच मध्ये खाऊ शकता. आणि हे जर खायचं नसेल तर सिंपल तुमच्या घरात जी चपाती भाजी बनते ती चपाती भाजी खावा किंवा डाळ राईस खावा, काहीही खावा आवडीचं तुमच्या, फक्त कमीत कमी ऑइल मध्ये बनलेलं असावं आणि हेल्दी असावं. आता काहीही खावा म्हटलं की पाव वगैरे खायला सुरुवात करायची नाही किंवा अनहेल्दी काहीतरी वडापाव खाते किंवा काहीतरी खाते असं करायचं नाहीये. हेल्दी गोष्टी खायच्या आहेत जर तुम्हाला क्विक वेट लॉस हवं असेल तर. हा झाला तुमचा लंच 2 वाजता. नंतर तुम्हाला 4 ते 5 च्या दरम्यान जर भूक लागली तर तुम्हाला स्नॅक्स खायला अलाउड आहे.
4 ते 5च्या दरम्यान तुम्ही काय खायचं, तर तुम्ही सॅलड वगैरे खाऊ शकता, जसं की स्प्राउट सॅलड असतं, ब्लॅक चना, व्हाईट चण्याचं सॅलड असतं, किंवा सरळ सरळ बेसन चिला बनवू शकता, रव्याचा चिला बनवू शकता. रेसिपीज आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी देईन या सगळ्या चिलाची. किंवा सोया चंक्स वगैरे असतात, ते छान तुम्ही मस्त फ्राय करून कमीत कमी ऑइल मध्ये त्याचं सॅलड वगैरे छान बनवू शकता, ते खाऊ शकता. किंवा राजमा सॅलड असतं. आता सॅलडच्या रेसिपी सुद्धा चॅनलवरती शेअर करणार आहे, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता आणि खूप छान फुलफिलिंग आहे, पोट भरणार आहे, एक्स्ट्राची अजिबात क्रेविंग्स होणार नाहीये आणि रात्रीच्या डिनर मध्ये खूप जास्त भूक सुद्धा अजिबात लागणार नाहीये. तर हे झालं तुमचं स्नॅक्स. त्याच्यासोबत तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल, ग्रीन टी घेतली तर उत्तम आहे तुमच्या शरीरासाठी. ग्रीन टीने छान तुमची चरबी जळते, पोटाची चरबी जी आहे ती कमी होते आणि खूप चांगले रिझल्ट असतात ग्रीन टीचे. ग्रीन टीच्या ऐवजी तुम्ही माचा टी सुद्धा घेऊ शकता. माचा टी मध्ये एक ग्रीन टीच्या 10 पट म्हणजे 10 ग्रीन टी पिल्यासारखे फायदे एक कप माचा टी मधून मिळतात. तर ते तुम्ही बाय करू शकत असाल तर ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. हे झालं. मग त्यानंतर तुम्हाला 7 वाजता तुमचा डिनर म्हणजे रात्रीचं जेवण 7 वाजता कंप्लीट करायचं आहे. तर डिनर मध्ये तुम्हाला काय ऑप्शन्स आहेत, डिनर मध्ये सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा याच गोष्टी ज्या दुपारच्या जेवणामध्ये खाल्ल्या त्या गोष्टी खाऊ शकता. किंवा तुम्हाला खूप काहीतरी एकदम लो कॅलरीजचं किंवा खूप हलकं काहीतरी खायचं असेल तर तुम्ही सूप्स घेऊ शकता, सोबत सॅलड घेऊ शकता, ज्याने तुमचं पोट सुद्धा भरणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत तुम्हाला छान फुलफिलिंग सुद्धा वाटणार आहे, एक्स्ट्राची भूक लागणार नाही, एक्स्ट्राचे क्रेविंग्स होणार नाहीत. तर आता 7 वाजता तुमचा डिनर फिनिश झाला, त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत काहीच खायचं नाहीये, कारण इथे तुमची सुरू होते फास्टिंग विंडो. आणि जसं की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं, फास्टिंग विंडो मध्ये तुम्हाला कोणताही सॉलिड पदार्थ खायचा नाही. जसं की तुम्हाला भूक लागली, चला आता रात्रीची भूक लागली तर मी चिप्स खाते किंवा फ्रीजवरती काहीतरी बिस्किट दिसतंय, कुठे काहीतरी पडलेलं दिसतंय, तर चला आता मी खाते पटकन, काय होतंय थोडंसं खाल्लं तर अशा पद्धतीची चीटिंग तुम्हाला अजिबात करायची नाही. कारण असं काही केलं तर अजिबात रिझल्ट चांगले मिळणार नाहीत आणि जे तुम्हाला अचीव करायचंय ते अजिबातच अचीव होणार नाही. त्यामुळे हे रूल्स फॉलो करा आणि छान असा डाएट प्रॉपर फॉलो करा. पूर्ण 12 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी काहीच खायचं नाहीये. सवय लागायला थोडासा वेळ लागेल, 2-4 दिवस जातील, आठवडा जाईल, पण एकदा अंगवळणी पडलं, एकदा तुमच्या बॉडीला ती सवय झाली तर तुम्हाला हे फॉलो करायला सुद्धा खूप सोपं जाईल आणि अजिबात त्रास होणार नाही. तर छान असा हा मस्त इझी आणि घरगुती असा इंटरमिटंट फास्टिंगचा आजचा डाएट प्लॅन तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्स सोबत, फ्रेंड्स सोबत, ज्यांना इंटरमिटंट फास्टिंग तर करायचंय पण ज्याच्याबद्दल माहिती काहीच नाहीये. नक्की फॉलो करून बघा, रिझल्ट 100% येणार आहेत आणि कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका. चला तर मग नक्की फॉलो करून बघा आणि कोण कोण फॉलो करणार आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा की आम्ही रेडी आहोत. येस, आय एम रेडी. आम्ही हा डाएट प्लॅन फॉलो करणार आहोत आणि रिझल्ट सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. चला तर मग लगेच सबस्क्राईब करून टाका आणि अशाच व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेल वरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. चला तर मग मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा.